दादा कुठची देवी तुम्ही म्हणाला? झालं झालं फायनल. थँक्यू व्हेरी मच. विले पार्लेची देवी आई. बघू शकता आपल्या मेहुल.चिपळूणकर यूट्यूब चॅनलवरती देवीचं सुंदर असं रूप, कपाळी कुंकू छान असं शोभिते. देवीचे वस्त्र अलंकार असं घातलेले आहे. थोडंसं फिनिशिंग काम बाकी आहे, ते दादा करतायत आता. लवकरात लवकर या देवीचं आगमन होईल. ही देवी आहे ठाण्याची अंबाबाई. मस्त सुंदर असं रूप. खरंच मन प्रसन्न झालं बघून. बोला आई अंबे माते की जय. ठाण्याची अंबाबाई. मित्रांनो माझगावची माऊली दुर्गदुरीश्वरीचं नाव आहे माझगावची माऊली. साई श्रद्धा मित्र मंडळ माझगाव. साई श्रद्धा मित्र मंडळ. देवीचं काम पूर्ण होत आहे, अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. सुंदर अशी देवीचं रूप, वस्त्र परिधान केलेलं आहे. आगमनासाठी ऑलमोस्ट ही देवी रेडी आहे. पुढचे 10 दिवस खूपच छान मजा येणार आहे. साई श्रद्धा मित्र मंडळ माझगावची माऊली. साई श्रद्धा मित्रमंडळ. मित्रांनो साई श्रद्धा मित्रमंडळ माझगावची माऊली. मगाशी आपण बघितलं ते देवीचं काम चालू. देवीच्या आगमनासाठी खूपच कमी काळ वेगळा राहिलेला उरला आहे. इथे बघा एक दादा उरलेलं काम देवीचं पूर्ण करतात. मूर्तीचं अगदी थोड्या वेळाचा अवधी राहिला आहे आणि सगळी लगबग चालू झाली आहे. नवरात्री उत्सव सुरू होण्याची दादांचं असं जोरदार काम चालू आहे. तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर सुंदर अशी देवीचं मूर्ती आपण बघतोय. देवी आगमनासाठी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. थोडंसं शेवटचं शृंगार चालू आहे, त्या ताई करतायत आणि मग देवी आपल्या स्थानी रूढ होण्यासाठी रेडी असेल. सुंदर असं देवीचं रूप. दहिसरची दुर्गा माता तुम्ही बघू शकता. दहिसर पूर्व. लक्षात घ्या मित्रांनो, मस्तपैकी कुंकू देवीच्या कपाळी शोभते आहे. मुकुटावरती चंद्र आणि वरती शंकर भगवान त्रिशूळधारी असं देवीचं सुंदर स्वरूप. 4 भुजा असलेली देवी अशी सुंदर. ऑलमोस्ट देवीचं काम पूर्ण झालं आहे. आगमनासाठी तिचं जोरदार आगमन होणार आहे दहिसरला, हे दादांनी सांगितल्याप्रमाणे. घाटणपाडाची आई माऊली. परत मित्रांनो नाव ऐकून घ्या, घाटणपाडाची आई माऊली. थँक्यू दादा. मला तर खरंच माझं मन खूप प्रसन्न झालंय बघून. बोला आई मातेचा उदो. बोला अंबे माते की जय. मेहुल.चिपळूणकर यूट्यूब चॅनल. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नवरात्री उत्सव जस्ट काही तासांच्या वरती येऊन राहिलेला आहे. हे एक देवीचं रुद्र रूप बघू शकता, कालिका माता. दादा मस्तपैकी शेवटची रंगरंगोटी करतायत आणि सुशोभित करतायत. त्यानंतर वस्त्र अलंकार घातले जातील आणि मस्त असं देवीचं रूप हे छान आपल्याला बघायला मिळेल. काम जोरात चालू आहे. स्टे ट्यून गाईज. मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण मगातून या देवी बघतोय, ही सजवली जाते आहे. महाकालीचं रूप आहे हे. दादा गेले 2-3 तास खूप अशी मेहनत करून फिनिश टच देत आहेत. लवकरात देवीचं फायनल रूप हे तयार होईल आणि तुम्हाला बघायला मिळेल. महाकाली देवीचं रूप आहे, हे अजून सजली जाते. फायनल टच आहे. देवीचं आगमन लवकरात लवकर होणार आहे. आणि बघा सुंदर असं रूप दादा फायनलाइज करतायत. नंतर तिला शृंगार वेळे घातले जातील आणि छानपैकी देवीचं रूप तुमच्याला आपल्या भाविकांना आपल्यासाठी पुढचे 9-10 दिवस नवरात्रीचे उत्सव असणार आहेत. देवी मातेचा आशीर्वाद घ्या मित्रांनो. तिला पुढे रूप दिलं जातं आहे. सुंदर असं काम बघायला मिळालं आहे. छान अशी देवी आहे. तुला अंबे माते की जय. देवीचं एक रूप बघू शकता. पूर्ण काम व्हायचं बाकी आहे. महाकालीच्या रूपामध्ये आहे देवी. सुंदर अशी देवीचं मूर्ती महाकालीच्या रूपामध्ये आहे. काम जोरदार चालू आहे. मित्रांनो विलेपर्लेची दुर्गेश्वरी, विलेपर्लेची माता तुम्ही बघू शकता. सुंदर असं देवीचं रूप. इथे एक ताई आहेत, त्या देवीचा साज पूर्ण करतायत. ऑलमोस्ट काम पूर्ण झालं आहे. प्रस्थानासाठी रेडी होत आहे. पण बघा ना एक छान कसं देवीचं रूप आहे. तुला अंबे माते की जय. ही विलेपर्लेची देवी. मित्रांनो तुम्हाला दुर्गेश्वरी देवी मातेचे दर्शन घडवले आहे. लवकरच तिचं आगमन होणार आहे मंडपामध्ये. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद.